गुड मॉर्निंग. मागच्या व्हिडिओजमध्ये लास्ट व्हिडिओजमध्ये आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे प्रॉब्लेम्स पाहिलेले, प्लेइंग प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. त्यातले 2-3 मी तुम्हाला सोडवून दाखवले आणि 1-2 तुम्हाला काहीतरी घरी करायला दिलेले होते. आज पण आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, ज्याच्यामध्ये कॅपिटल चेंज होत राहतं, अशा मेथडचा प्रॉब्लेम आज बघूया. पेज नंबर 39, प्रॉब्लेम नंबर 7. परत एकदा ऐका. पेज नंबर 39, प्रॉब्लेम नंबर 7 तो आज आपण करूया. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे. सप्रे अँड अत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. आजच्या प्रॉब्लेमचे रेशो प्रपोर्शन आहे पहा, 1:1. जिथे कुठे तुम्ही प्रॉब्लेम करताय तिथे ते लिहून घ्या, कारण इक्वली प्रपोर्शन म्हणले. Sapre and Atre are partners sharing profits and losses equally. From the following trial balance and adjustments, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Trial balance दिलेत पहा, डेबिट balances amount आणि क्रेडिट balances amount. फर्स्टली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये पोस्टिंग करताना कुठे अडचण आहे का बघूया, किंवा असा एखादा एक्सपेन्स की ज्याचं पोस्टिंगला कळत नाहीये कुठं करायचं ते बघू आणि मग ऍडजस्टमेंट बघू. डेबिट बॅलन्सेस बघा. सन्ड्री डेटर्स, परचेसेस, रिटर्न्स. आता रिटर्न्स जे डेबिट बॅलन्सेस मध्ये दिलेले आहेत ते आहेत रिटर्न इनवर्ड. इन ब्रॅकेट मध्ये तिथे कंसात पुढे लिहून घ्या रिटर्न इनवर्ड. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक, लँड अँड बिल्डिंग, कॅरेज, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, ड्रॉइंग्स ऑफ सप्रे अँड अत्रे, दोघांचे ड्रॉइंग्स दिलेत पहा. सॅलरीज, बॅड डेट्स. त्याच्यानंतर खाली मशिनरीज दिले पहा, मशिनरीज. याची अमाऊंट आहे 25,000 आणि त्याच्याबद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन तिथेच दिलेली आहे. ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. मशिनरीची ऍक्च्युअल किंमत 25,000 आहे, पण त्यांनी आणखी मशिनरी घेतलेली आहे 10,000ची 1 ऑक्टोबरला. सो ती हिडन ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करून घ्या. ऍडव्हर्टाइजमेंट आणि खाली आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये पहा काय काय दिलंय. सेल्स आहे 45,000, सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री इन्कम, कॅपिटल ऑफ सप्रे अँड अत्रे, प्रॉव्हिडंट फंड. क्रेडिट मध्ये रिटर्न्स आले पहा. आता हे जे रिटर्न्स आहेत क्रेडिट मध्ये आलेले आहेत ते रिटर्न आउटवर्ड आहे. इन ब्रॅकेट लिहून द्या रिटर्न आउटवर्ड. कमिशन प्री रिसीव्ह आणि लास्ट वन आहे RDD. येथे लक्षात, बहुतेक पोस्टिंगला काही अडचण नाही, आपण सोडवूया. एकदा ऍडजस्टमेंट बघूया काय. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹23,000. Second adjustment, depreciate land and building at 5% and machinery at 10%. Third adjustment है पहा, create provision for bad and doubtful dates at 5% on sundry debtors and written off ₹1,000 for bad dates. Next adjustment आहे पहा, goods worth ₹3,000 were sold but no entry was found in the books of accounts. Outstanding carriage ₹500. Goods worth ₹8,000 were purchased on 31st March 2019 and included in closing stock but not recorded in the books of accounts. आता स्टार कशा कशाला करायचं पहा ऍडजस्टमेंट साठी. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी. प्रॉब्लेम मध्ये जिथे कुठे लँड अँड बिल्डिंग आला आणि मशिनरी आला त्याला स्टार करून द्या. त्याच्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स अँड ऑल्सो RDD. सो डेटर्सला 2 ऍडजस्टमेंट आहेत, डेटर्सला स्टार करा. नेक्स्ट आहे गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. ही जी ऍडजस्टमेंट आहे ती अनरेकॉर्डेड सेल्सची आहे पहा. गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड. गुड्स विकलेले आहेत
पण त्याची कुठंच एंट्री केलेली नाहीये. सो आपल्याला ती एंट्री करायची आहे, म्हणून अनरेकॉर्डेड सेल्स. त्याची जी इफेक्ट्स आहेत ते त्याच्या पुढे लिहून घ्या. अनरेकॉर्डेड सेल्स इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट, ऍड इन सेल्स अँड ऍड इन डेटर्स. सो आपल्याला प्रॉब्लेम करताना ते सोपं जाईल. डेटर्सला आणखीन एक स्टार करा आणि सेल्सला एक स्टार करा. आउटस्टँडिंग कॅरेज. कॅरेज प्रॉब्लेम मध्ये जिथे कुठे आलेला आहे त्याला स्टार करायचं आहे. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे पहा. गुड्स वर्थ ₹8,000 were purchased on 31st March 2019 and included in closing stock but not recorded in the books of accounts. जसं मगाशी आपण अनरेकॉर्डेड सेल्सची बघितली तशी आपण आता अनरेकॉर्डेड परचेसेसची पण बघणार आहोत. अनरेकॉर्डेड परचेसेसचे इफेक्ट जे आहेत ते ऍड इन परचेसेस अँड ऍड इन क्रेडिटर्स. जिथे कुठे तुम्ही पुस्तकात इथे आलेली आहे ऍडजस्टमेंट तिथे पुढे लगेच इफेक्ट लिहून घ्या. ऍड इन परचेसेस, ऍड इन क्रेडिटर्स. सो परचेसेसला एक स्टार करा आणि क्रेडिटर्सला एक स्टार करा. प्रॉब्लेम सोडवण्याच्या पूर्वी मशिनरीची हिडन ऍडजस्टमेंट आहे. कारण माझा फळा छोटा असल्यामुळे मला ते ऍडजस्टमेंट दाखवणं थोडंसं हेक्टिक होईल. त्यामुळे प्रॉब्लेम सुरू करण्याच्या आधी डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आहे सेकंड ऍडजस्टमेंट. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते अगोदर बघूया आणि मग आपण आपल्या ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरू करूया. प्रॉब्लेम मध्ये मशिनरी दिली पहा 25,000 आणि खाली जास्तीची माहिती तुम्हाला दिली आहे. ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. आणि काय ऍडजस्टमेंट आहे पहा सेकंड ऍडजस्टमेंट. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ऍट 10%. सो आधी त्याचं कॅल्क्युलेशन बघूया आणि मग हळूहळू आपण प्रॉब्लेम करूया. Depreciation on machinery किती सांगितले पहा त्यांनी 10%. आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ही तुम्हाला हर एक चॅप्टर करताना येणार आहे. ही तुम्हाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये लागणार आहे, ही तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये लागणार आहे, ही तुम्हाला फायनल अकाउंट्स मध्ये लागणार आहे. एकदाच कॅल्क्युलेशन बघून घ्या, वर्किंग नोट मध्ये व्यवस्थित लिहा आणि मग जेव्हा कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये अशा ऍडजस्टमेंट्स येतील तेव्हा तुम्हाला ते स्वतःला करता आलं पाहिजे. मशिनरीची ओरिजिनल कॉस्ट किती पहा 25,000. ती तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली. ऍक्च्युअल मशिनरी आहे 25,000 आणि त्याच्यात तुम्हाला जास्तीची माहिती काय दिली पहा. ऍडिशन कधीच झालेलं आहे. ऍडिशन झालंय 1 ऑक्टोबर 2018. कितीची ऍडिशन झाली पहा 10,000. बरोबर. आता तुम्हाला इयर एंडिंगला 25,000 मशिनरी दिसते पण ते काय म्हणतात या 25,000 मध्ये 10,000 असे आहेत किंवा 10,000 रुपये असे आहेत जे आपण 1 ऑक्टोबरला 10,000ची मशिनरी घेतलेली आहे. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला किती असेल पहा 25,000 पैकी 10,000 जे आहेत ते 6 महिन्यानंतर आलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला किती असणार आहे 15,000. 15,000 होते मग त्यात 10,000ची ऍडिशनल घेतली अशी मिळून तुम्हाला आता किती दिसतीये 25,000. मग याच्या दोघांवरचं डेप्रिसिएशन काढायचंय. इझी आहे. 10% डेप्रिसिएशन. बरोबर. एवढी तर मशीन तुम्ही सुरुवातीपासून वापरताय. सो याच्यावरचं 1 इयरचं डेप्रिसिएशन किती येणार आहे 1,500. ही फर्स्ट मशीन. हे झालं त्याचं फर्स्ट डेप्रिसिएशन. आलं लक्षात. 15,000वर 10% काढले. हे आपण सुरुवातीपासून वापरत होतो. सो एका वर्षाचं डेप्रिसिएशन किती आलं 1,500. सेकंड मशिनरीवर पण 10% चार्ज करायचे. सेकंड मशिनरीवर पण 10% चार्ज करायचं. ते किती आले मला सांगा 1,000.
पण हे 1000 कितीसाठी काढले आपण? फॉर 1 इयर. आणि मशिनरी तुम्ही कधी घेतलेली पहा, 1 ऑक्टोबर 2018. जर तुम्ही वर्षाच्या मधूनच मशिनरी घेतलेली आहे तर तुम्ही होल इयरचं डेप्रिसिएशन चार्ज करायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे एका वर्षासाठी 1000 आणि ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत काउंट केलं तर आपले 6 महिने येतात. एका वर्षासाठी 1000 तर 6 मंथ साठी किती येणार आहे बघा? 500. आले लक्षात? क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केल्यानंतर त्याचं उत्तर किती येतं? 500. सो हे झालं सेकंड मशीनचं कॅल्क्युलेशन. म्हणजे तुमचं फर्स्ट मशीनचं आलं 1500, सेकंड मशीनचं आलं 200. याप्रमाणे तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये टोटल डेप्रिसिएशन किती दाखवणार आहात? 2000. आले लक्षात? हे कॅल्क्युलेशन प्रत्येक 12वीच्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे, कारण पुढे जे जे तुम्ही प्रॉब्लेम सोडवणार आहात त्याच्यात मुद्दाम असे ट्रिकी वर्ड टाकतात की सुरुवातीला एवढी मशीन होती पण वर्षाच्या मध्येच 3 महिने राहिल्यावर 2 महिने राहिल्यावर आणखी मशिनरी घेतली. मग ज्या तारखेपासून मशिनरी घेतलेली त्या तारखेपासूनच डेप्रिसिएशन लागू होतं. हे तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासून वापरत असता. सो फर्स्ट मशीन वरचं 1500 आणि सेकंड मशीन वरचे 500. असं आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये टोटल डेप्रिसिएशन आपण किती दाखवणार आहोत? ₹2000. आले लक्षात? वही मध्ये वर्किंग नोट मध्ये हे लिहून घ्या. प्रॉब्लेम मध्ये पण त्यांनी ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉर्ट आउट करताना ते दिलेलं आहे, पण ते कसे कसे आकडे आलेत हे लक्षात येत नाही म्हणून मी ते थोडंसं दाखवलं. आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरू करू. प्रॉब्लेम सोडवत असताना प्रॉब्लेमचे प्रत्येक इफेक्ट्स आपल्याला माहिती असले पाहिजेत, तोंड पाठ असले पाहिजेत. पुस्तकामध्ये जे चार्ट्स दिलेले आहेत, इफेक्टचे चार्ट्स, ते तुम्ही जिथे कुठे अभ्यास करताय तिथे ते करून लावा आणि रोज ते वाचा, तर तुम्हाला इफेक्ट्स लक्षात राहतील. फक्त त्या प्रॉब्लेम पुरता विचार करू नका. इन फ्युचर तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. सो प्रॉब्लेमला सुरू करूया आपण. पहिल्यांदाच दिले पहा सन्ड्री डेटर्स, आणि सन्ड्री डेटर्सला 3 ऍडजस्टमेंट्स आहेत. सो आपण हळूहळू हळूहळू क्रमाने जाऊयात. सन्ड्री डेटर्स 40,000. सन्ड्री डेटर्स 40,000. काय काय ऍडजस्टमेंट आहे पहा त्याच्यावर. मला वाटतं बॅड डेट्स आणि आरडीडीची आहे 3rd ऍडजस्टमेंट, आणि 4th ऍडजस्टमेंट आहे पहा. Goods worth ₹3,000 were sold but no entry was found in the books. जेव्हा बॅड डेट्स आरडीडी असतात आणि अनरेकॉर्डेड सेल्स असतात तेव्हा फर्स्टली अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट करायची आणि मग आलेल्या अमाऊंटवर बॅड डेट्स आणि आरडीडी कॅल्क्युलेट करायचा. हे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही त्याचा क्रम चुकवलात की प्रॉब्लेम चुकणार. सो फर्स्टली आपण अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट करू आणि मग बॅड डेट्स आणि आरडीडीची करूया. पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागतील सेल्स. बाय सेल्स क्रेडिट मध्ये अमाऊंट आहे पहा त्याची 85,000. त्याच्यावर 4th ऍडजस्टमेंट आपण लगेच करून घेऊ. 4th ऍडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹3,000 were sold but no entry was found in the books of accounts. सो ह्याचा इफेक्ट येतो ऍड इन सेल्स. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000. आले लक्षात? सो हे ऍड करून आपण इथंच ठेवणार आहोत. त्याचं कारण असं, याच्यातनं आपल्याला अजून रिटर्न्स पण मायनस करायचे, म्हणून ती अजून अमाऊंट मी आउटर कॉलमला घेतलेली नाही. ऍड इन सेल्स अँड ऍड इन डेटर्स. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट आहे 3,000. किती राहिले पहा? 43,000. आलं लक्षात? आता सेल्सचं काम आधी हाता वेगळं करू, मग डेटर्स कडे जाऊया. सेल्स मधनं मायनस करायचे आहेत रिटर्न्स.
डेबिट मध्ये अमाऊंट दिलेली आहे पहा रिटर्न्सची 800. सो याच्यातून लेस रिटर्न्स दॅट इज सेल्स रिटर्न असं पण म्हणतात. किती येतात पहा आउटर कॉलमला 00278 87,200. सेल्सचा विषय संपला. आता आपण जाऊया आपल्या डेटर्स कडे. डेटर्स वर बॅड डेट्स आणि आरडीडी आहे. बॅड डेट्स आणि आरडीडी दिल्यानंतर फर्स्टली आपण बॅड डेट्सची अमाऊंट मायनस करतो. लेस बॅड डेट्स अमाऊंट आहे पातेची 1000, खाली राहिले 42,000 बरोबर. आणि याच्यावर आपल्याला आरडीडी चार्ज करायचा आहे. किती आहे बघा, आरडीडी at 5% on debtors less आरडीडी at 5%. 42,000 का 5% येतात 2,100. आउटर कॉलमला बघूया किती येतात 0,0,9,9 and 3 39,900. येते लक्षात. सो डेटर्सचे ऍडजस्टमेंट आपण केलेले आहेत. डेटर्सच्या ज्या बॅड डेट्स आणि आरडीडी त्याचे सेकंड इफेक्ट घेऊया. 2 बॅड डेट्स अँड 2 आरडीडी. 2 बॅड डेट्स. This is new RDD, sorry, new bad debts 1000 in bracket मध्येच घेऊया 1000 plus 2 RDD in bracket new. इथे आली होती RDD ची अमाऊंट 2,100 बरोबर. प्रॉब्लेम मध्ये काही जुने बॅड डेट्स आणि जुने आरडीडी आहेत का बघूया. प्रॉब्लेम मध्ये ओल्ड बॅड डेट्स पण आहेत आणि ओल्ड आरडीडी पण आहे. सो याच्यामध्ये ओल्ड बॅड डेट्स काय होतील, ऍड होतील पहा. ऍड ओल्ड बॅड डेट्स. ऍड ओल्ड बॅड डेट्स. त्याची अमाऊंट आहे किती 1000 आणि या सगळ्यांची टोटल करायची आहे आय थिंक 4,100. आणि क्रेडिट साइडला जो आरडीडी दिलाय तो ओल्ड आरडीडी आहे, तो करायचा याच्यातून मायनस. त्याची अमाऊंट आहे 400 लेस ओल्ड आरडीडी अमाऊंट आहे 400. आउटर कॉलमला आले पहा 3,700. बरंचसं जंबलअप आहे सुरुवातीच्या ह्याच्यातच. परत एकदा बघा काय काय केलं. डेटर्स लिहिले. डेटर्सला 3 ऍडजस्टमेंट होत्या. अनरेकॉर्डेड सेल्स. सो फर्स्टली आपण अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट केली. रिटर्न्स त्याच्यातनं मायनस केले. सेल्सचा विषय क्लिअर. याच्यातून नंतर बॅड डेट्स आणि आरडीडी मायनस केले. सो डेटर्सचं काम आता संपलेलं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट देताना बॅड डेट्स आणि आरडीडी आपण देतोच, पण ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड बॅड डेट्स आहेत का, तर ते ओल्ड बॅड डेट्स ऍड केलेत पहा. आणि क्रेडिट साइडला ओल्ड आरडीडी आहे तो त्याच्यातनं काय केलाय मायनस केलेला आहे. म्हणून तुम्हाला आउटर कॉलमला दिसत आहे 3,700. येते लक्षात. आता पुढे जाऊ. डेटर्स नंतर नेक्स्ट एक्सपेन्स आहे पहा परचेसेस. 2 परचेसेस. परचेसेसला पण 2 ऍडजस्टमेंट आहे. परचेसेसची अमाऊंट पहा किती आहे 65,000. 65,000. येते लक्षात. काय त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा. एक तर रिटर्न्स आहेत, पण ऍडजस्टमेंट केल्यानंतर रिटर्न्स लेस करू. शेवटची ऍडजस्टमेंट आहे बघा. गुड्स वर्थ ₹8,000 were purchased on 31st March 2019 and included in closing stock but not recorded in the books. That is unrecorded purchase. मग अशा पण अनरेकॉर्डेड सेल्स केलं त्याचे काय इफेक्ट होते पहा. ऍड इन सेल्स अँड ऍड इन डेटर्स. जर परचेसेसचे आहेत तर रिव्हर्स इफेक्ट येणार आहेत. ऍड इन परचेसेस, ऍड इन क्रेडिटर्स. आले लक्षात. सो इथं ऍड unrecorded purchases
8,000. इथे आय थिंक 000 73,000 येतात बरोबर. याच्यातनं लगेच याचे रिटर्न्स मायनस करूया म्हणजे परचेसेस क्लिअर होईल. रिटर्न्स दॅट इज परचेस रिटर्न बरोबर. याच्यातून कोणते अमाऊंट लेस करायचे बघा. डेबिट मध्ये सॉरी क्रेडिट मध्ये रिटर्न्स जे दिले 1,500 ते मायनस करायचे 1,500. सो आउटरला येणार 71,500. आलं लक्षात. म्हणजे परचेसेस झाले क्लिअर. परचेसेसचा सेकंड इफेक्ट होता ऍड इन क्रेडिटर्स. सो आपल्याला इथं काय लिहावे लागतील आता. क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट पहा किती आहे. क्रेडिटर्स आहे 23,000. त्याच्यामध्ये काय करायचे अनरेकॉर्डेड परचेसेस ऍड करायचे. अनरेकॉर्डेड परचेसेस 8,000. सो आउटर कॉलमला येतील 31,000. आले लक्षात. अनरेकॉर्डेड सेल्स अँड अनरेकॉर्डेड परचेस हे शुअर शॉर्ट पेपरला असतं. त्याचे इफेक्ट विसरायचे नाहीत. अनरेकॉर्डेड सेल्सचे ऍड इन सेल्स, ऍड इन डेटर्स अँड अनरेकॉर्डेड परचेस ऍड इन परचेस, ऍड इन क्रेडिटर्स. येथे लक्षात. आता नेक्स्ट परचेसेस नंतर थर्ड एक्सपेन्स आहे पहा रिटर्न्स. दॅट इज रिटर्न इनवर्ड. आपण मगाशी ते लिहिलंय आता परत नाही घ्यायचं. नंतर आहे ओपनिंग स्टॉक 18,000. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट टू ओपनिंग स्टॉक 18,000. आलं लक्षात. नंतर आहे पहा लँड अँड बिल्डिंग 10,000. लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट आहे इनरला लिहा. लँड अँड बिल्डिंग 10,000. त्याच्यावर डेप्रिसिएशनच असणार आहे. किती आहे बघूया. लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. सो लेस डेप्रिसिएशन ऍट 5%. जर 10% आपण ह्याचा 1 शून्य कमी करून घेतला तर किती येतात 1,000. मग 10% 1,000 असतील तर 5% किती येणार आहे 500. म्हणून 5% आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येतात 500. आउटर कॉलमला येणार आहे 9,500. आले लक्षात. सो याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार सांगा आता. P&L डेबिट